हॅलो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. कशी आहात तुम्ही? मजेत ना? मजेत राहा. बघा, आज मी पनीरची भाजी करणार आहे. आणि हे बघा, आता हे खोबरं आणि धन्याचं मिश्रण केलं, एक टमाटे, हे 2 कांद्याचं, आणि हा मसाला आपल्याला लागणार साहित्य, आणि पनीर 250 ग्रॅम पनीर मसाला. आता आपण करायला लागूया. कांद्याची पेस्ट छान परतून घ्यायची आहे. लसूण अद्रकाची छान वास लागते त्याला, हळदीसारखीच होती ती. कांदा लाल होपर्यंत परतून घ्यायची आपल्याला. थोडा कांदा लालसर झाला का मग आपण टमाट्याचं वाटण टाकणार आहोत. ते पण त्यावर तेलावर छानपैकी परतून घ्यायचं आहे. तसंच भाज्या उन्हाळ्यामध्ये सारखे पालेभाज्या काय करावं हेच कळत नाही. आलटून पलटून केल्या, कधी शेवायची कुरड्याची भाजी, कधी असं नवीन एखाद्या दिवस खावंच वाटतं. मग आम्ही आज थोडं पनीरची भाजी खायची. हां, खोबरं आणि धन्याचं तर दाटसरपणा पण येतो ना, मग असा घट्टपणा येतो. घट्टपणा येण्यासाठीच आपल्याला चव पण छान येते आणि दाटसर पण येतो. छानपैकी शिजू द्यायचं आहे आपल्याला, थोडं पाणी टाकून. हे बघा, आता मसाला झाला आहे. आमच्या लग्नाची आज हॅपी ॲनिव्हर्सरी आहे. आमच्या लग्नाला पूर्ण 47 वर्ष झालेले आहे. त्याच्या निमित्ताने आम्ही आज असा हे कार्यक्रम बेत केलेला आहे. पनीरची भाजी, काही स्वीट पण आहे. असं बघा, आम्ही असं पहिले आमची साधी होती पहिले. आता मुलं केक कापून वगैरे साजरा करतात. मी साधे पहिले करायचं, कळतही नव्हतं केव्हा आला आणि केव्हा गेला. आता मुलं करतात, करून घ्यायचं. हां, मसाला टाकते. आता बघा, त्याचं खूप छान सुगंध येतो त्या भाजीचा. पनीर मसाला पण टाकते. पनीर मसाला टाकते. काय माहिती, कांद्या आणि त्याची पेस्टने जरा दाटसरपणा पण येतो त्याला, आणि चव पण छान लागते त्याची. मीठ आपल्या आपण चवीप्रमाणे टाकतो. प्रत्येकाचं चव तिखट पण आपल्या चवीप्रमाणे असते. कोणाला जास्त तिखट चालते, कोणाला नाही चालत. पनीर अगदी थोडं कोमट पाण्यातून काढून ठेवलं 5 मिनटं. आता ते कापून ठेवलं. तळून नाही छान लागत, तळून असं वात काढल्यासारखं होतं ते. थोडं कोमट पाण्यातून काढलं 5 मिनटं, खूप छान सॉफ्ट होतं ते. बघा, आता आपण पनीर टाकून देणार आहोत त्याच्यामध्ये. बघा, त्याचे पाणी टाकून घेणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे आपण जसं लागेल तसं पाणी टाकायचं आपण. सगळं हे पनीर टाकलं, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पनीर पण छान ताजं होतं. आपल्या चवीप्रमाणे आता आपल्या जेवढं करायचं तेवढं आपण असं पाणी टाकणार आहोत. थोडं पाणी टाकणार आहोत आपण, कारण शिजायला पण लागतं ना पाणी. काय कलर किती छान आला त्याचा. मीठ टाकून 2 चमचे मीठ टाकलं, अजूनच लागेल मीठ. हां, बघा, आता छानपैकी शिजतं ते. तुम्हाला झाल्यावर दाखवते मी आता.